थंडीच्या दिवसामध्ये काहीतरी छान असं गरमागरम पण अगदी झटपट बनणारं पोटभरीचा पदार्थ तुम्ही शोधत आहे का? तर मग आजची रेसिपी तुमच्यासाठी. अगदी मस्त काळ्या वाटाण्याचं आपण इथे सालन तयार केलेलं आहे. सोबतच इथे मस्त असे आंबोळ्या तयार केलेल्या आहेत, त्यासुद्धा इन्स्टंट, अगदी वेळेवरती. तर सुरुवातीला आपण काळ्या वाटाण्याची उसळ किंवा सालन तुम्ही काही म्हणू शकता किंवा भाजीही म्हणू शकता, याला ती तयार करून घेऊयात. यासाठी मात्र आपल्याला काळे वाटाणे रात्रभर भिजत घालून सकाळी कुकरला 1 ते 2 सिटी आणून शिजवून घ्यावे लागतील. बस एवढीच काय ती पूर्वतयारी. नंतर लगेच आपण कढईमध्ये तेल घातलं, तेल गरम झालं, जिरं मोहरीचा तडका द्यायचा, कढीपत्ता आणि कांदा घालायचा. कांदा छान असा परतून घ्यावा. कांदा हलकासा रंग बदलायला लागला की त्याच्यावरती हिरवी मिरची घालावी. इथे 2 हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत. हिरवी मिरची आपल्या तिखटानुसार करावं. तुम्हाला जर छान असं तिखट आवडत असेल तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. अगदी इन्स्टंट बनवत आहे आपण, ना कुठलं वाटण तयार करणार आहे, ना कुठला प्रिपरेशन. तर बघू शकता आपण आता याच्यावरती चवीनुसार किंवा भाजीत लागेल तेवढं आपण मीठ घालून घेतलं. मी 1 चमचा मीठ घातलेला आहे. हळद घातलेली आहे अर्धा ते चमचा आणि 2 चमचे आपण इथे काश्मीरी लाल मिरचीची पावडर आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता काश्मीरी लाल मिरचीची पावडर यासाठी घातली की रंग सुरेख यावा. परतून घेते हलकंसं. आता आपण याच्यावरती जिऱ्याची पूड आणि धन्याची पूड घालूयात. प्रत्येकी 1-1 चमचा भाजून घ्यावं. भाजल्या गेलंय. चला आता आपण लगेच याच्यावरती शिजवून घेतलेले काळे वाटाणे घालूयात. कोकणाच्या काही भागामध्ये काळ्या वाटाण्याची उसळ आणि तांदळाचे धिरडे म्हणजेच आंबोळ्या प्रसिद्ध असा मेनू आहे. आणि शक्यतोवर छान असं थंडीच्या दिवसामध्ये जे बनवलं ना, तर म्हणजे तासनतास आपल्याला गॅसजवळ उभं राहून काम करायची गरज नाही आहे. कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत अशी आंबोळ्या आणि तिखट चवदार अशी काळ्या वाटाण्याची उसळ. वा, सकाळचा जेवणाचा मेनू असो किंवा रात्रीचा, परफेक्टच होईल आणि लगेच बनून तयार होईल. तर पाहू शकता आपण याच्यावरती गरम पाणी घालतोय. गरम पाणी घालण्याचे 2 फायदे: उसळ लवकर शिजेल, सोबतच त्याची चवही उभारून येईल. आत्ता याच्यावरती आपण चिंच आणि गूळ घालायचं आहे. हो, आंबट, गोड, तिखट मस्त असं चटपटीत तयार होतं बघा हे. आता चिंच आणि गूळ घालून घेतलं. आता आपण याला शिजवून घेऊयात. रंग बघा, तवंग बघा आपल्या भाजीवरती काय मस्त आलेला आहे. इथे आता मी 1 चमचा भरून किचन किंग मसाला घातलेला आहे. नसेल तर गरम मसाला घालावा. झाकण ठेवून आता दणकून आपण हे छान असं शिजवून घेऊयात. चला, हे शिजतंय तोवर आंबोळ्याची तयारी करूयात. आंबोळी बनवताना आपल्याला इथे तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे. आता किती प्रमाणात तुम्ही आंबोळ्या तयार करणार त्यानुसार घ्यावं. तांदूळाचं पीठ हे रेडीमेडवाला आहे, जे पॅकेटमध्ये मिळतं ते. तुम्ही जर घरी तांदूळ स्वच्छ धुवून गिरणीवरून दळून आणले असतील तर ते हलकसे दरदरे दळून आणा. त्याने काय होते, आपले आंबोळ्या किंवा हे जे घावण आपण तयार करू ते छान असं जाडीदार बनतं आणि त्याचं टेक्स्चर खूप छान येतं. इथे माझ्याकडे हे विकतचं तांदूळाचं पीठ आहे, म्हणून याच्यामध्ये मी 4-5 चमचे बारीक रवा घातलेला आहे बघा. आणि आता आपण हे छान पाणी घालून आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून मस्त असं हे भिजवून घेतलं. बघू शकता. आता आपल्याला हे ज्यावेळेस बनवायचं आहे त्यावेळेस आपण याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलाय आणि हलकंसं पाणी घालायचं आणि आता हे मिक्स करून घ्यायचं. बेकिंग सोडा यासाठी वापरलाय कारण आपण इन्स्टंट बनवतोय, अगदीच लगेच आपण हे बनवतोय, त्यामुळे आपल्याला याच्यावरती थोडीशी जाळी यावी, छान असा फ्लफी बनावा म्हणून आपण हे बेकिंग सोडा याच्यावरती वापरलेला आहे. आता तुम्ही जर रात्रभरासाठी किंवा 5-6 तासासाठी हे साईडला ठेवलं ना, तर याच्यावरती आपोआप खमीर उठेल आणि त्यामुळे काय होईल, जाडी येईल. पण आपण बॅटर कसं भिजवतो इडली डोस्याचं, तसं तयार होईल ते. पण आपण इन्स्टंट करत आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये बेकिंग सोडा वापरला. इकडे बघा, तोवर आपली उसळ किंवा ही जी भाजी किंवा सालन जे काय म्हणाल ते म्हणून तयार झालेलं आहे. रस्सा बघा काय मस्त आहे, मस्तच.
आता हे धिरड्यांसोबतच नव्हे तर तुम्ही भाजी, पोळी, भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. चला, आता पटकन घावणे तयार करूयात. आता नॉनस्टिक तवा आहे, पण इंडियन भारतीय मनाला काही करमतच नाही तेल लावल्याशिवाय. म्हणून थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता छान त्याच्यावरती घावण पसरून घेऊयात. घावण पसरताना त्याला असं फिरवायचं नाही. फिरवलं तर काय होते ते बघून घ्या. हे आपल्या चमच्यालाच लागून बाहेर येतं आणि व्यवस्थित ते स्प्रेडही होत नाही. मग काय करायचं, त्याला असंच टाकायचं आणि तवा उचलून त्याला गोल असं फिरवायचं. तेल जास्त लावू नका. तेल जर जास्त लावलं तर मग हे असं चिटकून येतं आपल्या चमच्याला. बघा जाडी बघा काय मस्त आली, हो ना? चला पटकन झाकण ठेवा, नाहीतर काय होते वरची बाजू लवकर कोरडी होते. कारण तांदूळाचं आहे ना आणि लगेच केलं इन्स्टंट, त्यामुळे तांदूळ अगदी कोरडे होऊन येतात. म्हणून झाकण ठेवून हे भाजून घ्यावं. बघा काय मस्त आपलं इथे पहिलं घावण तयार झालं. आता एवढं जर नसेल करत बसायचं तर काय घ्यायचं, वाटी घ्यायची अशी मोठी आणि त्याने असं पूर्ण तव्यावरती हे ओतून द्यायचं आणि तवा हलकासा फिरवायचा. आकार कसाही येऊ, पण जाडी मात्र परफेक्टच येणार आणि पटापट असे घावणे तयार होणार. ना स्प्रेड करत बसायची गरज, ना चमच्याने घालत बसायची गरज. एक जेवढी वाटी आपल्याला घ्यायची आहे ती एक वाटी तयार करा. त्या वाटीने एक वाटी भरून सारण तव्यावरची सोडून द्यायचं आणि मस्त असं घावण तयार होतं. आहे ना सोपं? चला मग पटकन पटकन बनवून घेऊयात. इथे एकदा तवा तापला ना की मस्त पटापट असे घावणे तयार होतात. नरम, मऊ, लुसलुशीत, जाळीदार. वॉव! बघू शकता? परफेक्ट. चला सर्व्ह करूयात. मस्त अशी वाफाळती, आंबट, गोड, तिखट, काळ्या वाटाण्याची उसळ आणि मऊ, लुसलुशीत, जाळीदार असे आपले इन्स्टंट तांदुळाचे घावणं. वाह! थंडी असो, पावसाळा असो, असो उन्हाळा, हा मेनू परफेक्टच राहील, असो ऋतू कोणताही. घावणे बघा काय मस्त तयार झाले. जाडी बघा, वॉव! मस्तच. रंग बघा, सगळं काही कसं अगदी मिळून आलेलं आहे. चला, रेसिपी तर तयार आहे. पटकन एक लाईक करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा. कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा.